आभास भाग्य बोले तो मराठी. माझं नाव श्रद्धा अशोक गाडवे. आज मी तुम्हाला मराठी म्हणी सांगणार आहे. मराठी म्हणी म्हणजेच काय? मराठी म्हणी म्हणजे अनेक अर्थांचे एकच वाक्य. पहिलं, असतील शिते तर जमतील भूते. अर्थ, एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसं गोळा होतात. आधी तिथे माती, म्हणजेच जिथे जास्ती करतो त्याचा शेवट वाईट होतो. दुसरी म्हण, काखेत कळसा गावाला वळसा, म्हणजेच जी गोष्ट आपल्या जवळ असते पण आपण त्याला गावभर शोधत बसतो. अंथरूण पाहून पाय पसरावे, म्हणजेच आपल्या ऐपतीप्रमाणे पैसे खर्च करावे. कामापुरता मामा, म्हणजेच आपल्या कामापुरतं गोड बोलणे. दाम करी काम म्हणजेच पैशाला किंमत असणे. धन्यवाद. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विजली होते नव्हते मेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी मात्र ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. थँक्यू. मन वढाय वढाय, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं डोर, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं डोर. किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर, मन मोकाट मोकाट याच्या ठाई ठाई वाटा, मन मोकाट मोकाट याच्या ठाई ठाई वाट्या. जशा वाऱ्यानं चालल्या पाल्यावरल्या वाट्या. मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोण, मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोण. उंडारलं उंडारलं जसं वारा वाहदन, मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात. आला वर भुईवर गेलं गेलं आभायात, मन चपय चपय त्याले नाही जरा धीर, मन चपय चपय त्याले नाही जरा धीर. थोटे वहीचे नाही इथं आलं आलं धरतीवर, मन एवढ एवढ जसा खाकसांचा दाना, मन एवढ एवढ जसा खाकसांचा दाना. मन केवढ केवढ
अभयाग्नी मायेना देवा असं दिलं मन असं नाही दुनियात असा कसा रे तू योगी काय तुझी करामत देवा असं कसं मन असं कसं रे घडलं कुठे जागेपणी तुले असं सपान पडलं. धन्यवाद. मित्रांनो व आदरणीय शिक्षक, माझे नाव विजयानंद, ही भूमी हा शुभंकर. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करत आहोत. आम्हाला सुट्ट्या नको. ऐकायला जरी विचित्र वाटत असलं तरी आज आम्ही तुम्हाला पटवून देऊ की शाळेला अवांतर सुट्ट्या नको. तुझं बरोबर आहे, पण मला असं वाटतं की अधिक सुट्ट्या विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिक विकासासाठी आवश्यक आहे. त्यामुळे ते आपल्या आवडीची गोष्टी करू शकतात, जसं खेळ, क्रीडा, सहल, संगीत, कला या सगळ्या गोष्टींसाठी ते आपला वेळ देऊ शकतात. तुझं बरोबर आहे, पण हे सगळं तर आपल्याला शाळेतच शिकवलं जातं. क्रीडा, सहल, इतर खेळ जसे की कबड्डी, लंगडी, खो खो, व्हॉलीबॉल. आम्ही मोबाईलचा वापर चांगला नाही ह्या विषयावर बोलणार आहोत. नमस्कार, माझं नाव श्रेयस, हा रोशन, हा शौर्य, हा यशराज. आज आम्ही मोबाईलचा वापर चांगला या विषयावर बोलणार आहे. मोबाईलचा वापर आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो, हे मला मान्य आहे. परंतु आपण मोबाईलवर संगीत ऐकून, मनोरंजन करून, व्हिडिओ बघून आपण आपलं मन शांत करू शकतो. मोबाईलच्या अतिवापरामुळे आपल्या डोळ्यांना त्रास होतो, डोळे लाल होतात, डोळ्यांना खास येतो आणि आपलं ब्रेन डेड होतो. ते तर तेव्हा होतं जेव्हा आपण मोबाईलचा वापर जास्त केला. आपण मोबाईलचा वापर कमी प्रमाणे केला तर आपला ब्रेन डेड नव्हता. आणि आता तर बाजारात स्क्रीन गार्ड रीडिंग ग्लासेस पण आले आहेत. आसा विश्वात्मके येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनि वजदावे पसाय दानवे जे खांची व्यंकटे